आषाढीचा सण आला हो आला, सर्व भक्त निघाले केदारबाबाच्या दर्शनाला. आषाढीचा सण आला हो आला, सर्व भक्त जण निघाले केदारबाबाच्या दर्शनाला. की ह्या डालवे आहेत, आम्ही लहानपणी खूप फोडून खायचो. या खूप मस्त लागायच्या. कोकणात आलो आणि आंबा आपण खात नाही असं होत नाही. मस्त आहे. बरं आहे. केदारेश्वर महाराज की हर हर जय शिवराय. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेळाचे पान पान, आवडते बेलाचे पान. गळ्यामध्ये शोभते रुद्राक्ष माळा, गळ्यामध्ये शोभते रुद्राक्ष माळा, गळ्यामध्ये घुंगरू छान गळ्यामध्ये. जय शिवराय. हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही रात्री व्हिडिओ बघितला असेल. रात्री आपण गावाला आलोय. आज सकाळ झाली आणि या नाश्ता करायला बघते. तर नाश्त्यामध्ये काय काय आहे. इकडे आपले पप्प्या शेट आलेत. जय शिवराय मित्रांनो. आणि इकडे आपले रुद्र शेट आहेत. आणि इकडे आपले वडापाव रुद्राने जाऊन सकाळ सकाळ आणलेत. इकडे मस्त गरमागरम वडे आहेत. इकडे मिरची आहे. त्याच्यानंतर इकडे लाल चटणी आहे. ही अजून एक ग्रेव्हीवाली लाल चटणी आहे, म्हणजे ही गोड असते. आणि ही वाली तिखट असते ना रे, मिरचीची असते ना, ही मिरचीची. आणि आपले पाव. चला या तुम्ही पण येता नाश्ता करायला. वरती काळा ढग आलाय. थोडा थोडा पाऊस पडतोय. मागच्या टायमाला आपण हा पातळीवरची घाण काढली होती सर्व रुद्रसाहेबाने आपल्या. ती फान पण मारायचा विचार चाललाय. रुद्रशेठ टॅड्याव ए पोरानो पप्प्या टॅड्याव डूम डूम. पोरं काय ऐकत नाही. सुट्टीसाठी पोरं आलेत. तिकडे मस्त नारळीचं झाड आहे वरती. इकडे केळीची झाड आहे साईडला. मस्त बाग आहे. नारळ आहेत वरती. पत्रावर बघू काय रे घाण किती आहे काय. चला बघूया एकदा. बघता आपण आलोय आपल्या आता पत्र्यावर. इकडं मागच्या टायमाला आपण साफ केला होता. आता पाला तर नाही आहे, काट्या वगैरे आहेत थोड्याशा. त्याच्यानंतर आज बघूया आपल्याला टाईम भेटला ना तर आपल्याला हे होरपास भरायचे आहेत वरती पत्र्यावरचे. आणि गाव साईडचा मस्त वातावरण बघा. हे बघा सकाळचे वाजले 9:30 आणि अशा आधीमध्ये काळे ढग आहेत आणि पाऊस थोडा थोडा पडतो. इकडे रुद्रसाहेबांनी काय रे आंबा आहे खा, तुला दे, तू घे. तू खाल्लेस. आम्ही काय रोजच खातो. रुद्रसाहेबांनी आंबा दिला आणि बोलता आम्ही रोज खातो. रुद्राने आपल्याला आंबे दिलेत खायला. हे मस्त गोड आंबे असतात. इकडे पोरं इकडे खाली आहेत. रुद्र धन्यवाद. धन्यवाद. पोरांना सुट्टी पडली ती काय पोरं ऐकत नाही. चिंटी तुला किती मार्क पडले रे. 94. 94 हुशार आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पण मस्त हुबेहूब त्यांनी चित्र काढलं आहे. नंतर दाखवतो मी तुम्हाला. मला दाखवशील ना नंतर. दाखवेल नंतर. तो मस्त चित्र काढले. मला काल व्हिडिओ कॉलवर दाखवलं नव्हतं त्यांनी. मित्रांनो इकडे बघताय आपला संचित बाबू मेच्या सुट्टीला गावाला आला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा मस्त स्केच काढला आहे त्यांनी. बाबू तुझं नाव सांग. संचित संतोष पाटील. कितवीला आहे. तिसरीला आहे पोरगा. आणि बघता मस्त चित्र काढलं आहे. बाबू हा पकड. त्याच्या खालचं पण चित्र दाखवूया आपण. थांबा एक पकड. हे बघा हा पण चित्र त्यानेच काढलं आहे. मस्त कला अंगात. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे केदारेवर. अचानक प्लॅन झाला आहे आमचा. तर सोबत आहे पप्प्या आहे, इकडं अनिकेत आहे आणि आपली बाकी मंडळी सर्व पुढं गेलीत. चला त्यांना बघूया आपण भेटतायत का आपल्याला. त्यांना बोलले पुढं थांबा म्हणून. पटापट जाऊया आपण. केदारबाबाचा डोंगर तुम्हाला दाखवतो किती उंच आहे तो. हे पल्लूताई. हे पल्लू. हो पल्लूताई. अरे दिवस उजाडला. अरे दिवस उजाडला. गावाचा सुंदर नजारा बघा मस्तपैकी. वरती ढग पण काळे आहेत. आबूट पडलाय पूर्ण. पाण्याचे टाके आहे इकडं बघताय. आम्हाला गाडी भेटली आता. चला आपण जाऊया मस्तपैकी. आपल्याला तिकडे जायचं बघताय तुम्ही डोंगर. केदारबाबाचा डोंगर आहे तो. टोकाला जायचं तिकडं.
हा रोड बघा तुम्ही. दानेशची गाडी भेटली आपल्याला मस्तपैकी. तर चला जाऊया, आपल्याला पण मदत होणार, आपली सर्व पब्लिक पुढे येणार. एक नंबर वारा पण मस्त लागतो. चला आपण जाऊया. आपण दानेशदाच्या गाडीमध्ये आलो, आपल्याला आणले त्यांनी. धन्यवाद दानेशदा. चला चला आपण निघूया पुढं. इकडे जायचं आपल्याला सरळ. दानेशदाची गाडी गेली. आपला एवढा अंतर वाचला आहे कारण आपली मंडळी सर्व पुढे गेलेत, त्याच्यामुळे आपला थोडा अंतर पार झाला आहे. जाऊया आपण. केदारेश्वर महाराज की. इथून स्टार्टिंग होते केदारवर जायला चढाई. बघताय तुम्ही. पावसाळ्यात पण आपण नक्की करू. त्या साईडने जायचं आपल्याला. खूप दिवसापासून प्लॅन रखडला होता की बाबा केदारेवर जायचं आहे, केदारेवर जायचं आहे. शेवटी फायनली अचानक का होईना पण प्लॅन झाला आहे. रोयादा आणि लीलादा बोला चल भाऊस आपल्याला जायचं म्हणून. इकडं बघताय साईडला सापाची मेंग आहे. वा एक नंबर. रानात चालताना लक्ष द्यायचं मित्रांनो. एकतर पायात चप्पल तर पाहिजेच, आणि जर अनुमानी चालत असाल तर याच्याकडे लक्ष द्या, कारण हे पायाला टुपतात. याला काय बोलतात रे? गेंद. गेंद बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. जाऊया समोर. बघताय कसा नजारा आहे पावसाळ्यात भाई. हा एकदम भारी दिसतो. वरती पावसाचं वातावरण पण आहे आणि आपली मंडळी इकडे ट्रेक करताना, बाकीची मंडळी सर्व पुढं. केदारेवर जाताना अशी ट्रेकिंग करावी लागते मित्रांनो. बघताय तुम्ही पाठी असे डोंगर पार करत आपल्याला जायचं आहे. चला येत आहे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा. एवढ्या दिवस बघताय मंडळी आपण त्या साईडनं बोलायचो की बाबा केदारेवर जायचं आहे. तो ब्रिज दिसतोय समोर तुम्हाला. आणि फायनली आपण केदारेवर आलो आहे. अजून पुढं चालायचं. अजून आलो नाही, गाणीवर आलो आहे. नाही म्हटलं तरी अजून इथून अर्धा ते पाऊण तास लागेल. लहानपणीची आठवण. शिवणीच्या बिया खूप फोडून खाल्ल्यात. जुनी आठवण. शिवणीच्या बिया मुंबईला जाताना आम्ही उडवायचो. आताची पोरं उडवतात का नाही माहिती नाही, पण आम्ही तर खूप बाबा या जुन्या जुन्या आठवणी आता जपतोय. त्या साईडने आपण आलो. त्याच्यानंतर इकडं पुढं बघताय हा साप दिसतो आपल्याला, पण हा सध्या मेल आहे. पण किती मोठा साप आहे बघा. बापरे. इकडे झाड बघताय उंबर आणि पिंपळाचं असं मिक्स झाड आहे. एकदम जुनं झाड आहे. बरोबर झाडाच्या खालती बघताय देव बसलाय. दर्शन घ्या तुम्ही पण. आम्ही पण दर्शन घेतलं आणि पुढे निघतोय. आता आम्ही गाणीवर आलो आहे. बरेच महिने या कुंडामध्ये पाणी असतं, पण आता एकदम थोडं पाणी आहे. नाहीतर पिण्यायोग्य पाणी असतं इथं. आता जर मेचा महिना आहे त्याच्यामुळे पाणी एकदम खूप काटाला गेलं आहे. बघता इकडे तुम्ही. नाही ते पूर्ण एरिया असा भरलेला असतो आणि एकदम शुद्ध पाण्याचं प्यायचं पाणी असतं. हे तुम्हाला बांधलेला हा कशासाठी बांधलेला आहे तर हा पावसाळ्यामध्ये ह्या साईडला पाणी जिरवायला, म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा, जेणेकरून जमिनीत पाणी सेव राहील. बरोबर ना. बाजूला इकडे कोकणचा रानमेवा काली मैना करवंद. अरे बापरे भरपूर आहेत रे. हे बघा किती आहेत. वा पूर्ण भरलाय. बापरे गोड पण आहेत रे. करवंद खायला आहे मित्रांनो. कोकणातील काली मैना. कोकणामध्ये करवंद खायला खूप मजा येते. मेन म्हणजे उन्हाळ्यात पिकलेली करवंद आहेत. हे बघता इकडं गोड आहे भरपूर. इकडे पण बघा मस्त भरपूर आहे रे बाप्या. बिया टाकून द्यायच्यात, बिया खायच्या नाहीत. केदारेश्वर महाराज हे आमच्या गावचे ग्रामदैवत आहे. म्हणजे मापरेल तरीबंदर आणि वराटी गावचं. बाजूच्या आसपासचे लोक पण आषाढी एकादशीला आवर्जून दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीला आपण पण येण्याचं नक्की ट्राय करू. त्यावेळेस पावसात एक सुंदर अनुभव पाहायला मिळेल तुम्हाला. अशी ट्रेकिंग आपल्याला ट्रेकिंग करतच जायचं आहे. पूर्ण मस्त झाडाचा रस्ता आहे. सावली या रस्त्याला. उन्हाचं टेन्शन नाही अजिबात. चला. हे उंबराचं झाड बघताय. उंबर पिकलेत.
आणि खाली तर भरपूर पडलेत येतं बघा. उंबराची भाजी कोणी कोणी खाल्ले कमेंट करून नक्की सांगा. आणि उंबर पण कोणी खाल्ले त्यांनी पण सांगा. आम्ही तर लहानपणी भरपूर खाल्ले ते बघा. पळसाला पाने तिन्ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. तर आता मी लाईव्ह तुम्हाला दाखवतो. हे बघा किती पानं आहेत. पळसाला पाने 3. ही पानं सुकवली ना की कोकणातली माणसं याच्यावर पोळ्या वगैरे बनवतात. बरोबर ना पाप्या? बरोबर. पोळ्या कधी खायला या कोकणात, तुम्हाला सुद्धा भारी वाटेल. आम्ही जास्त तर सणासुदीलाच बनवतो. मस्त वाटतं ते झाड बघा. मोठी पण पानं आहेत आणि या साईडला छोटी पण पानं आहेत. पोळ्या म्हणजे पळसाला पाने 3. पोळ्या म्हणजे वडे तुमच्या भाषेत, आम्ही पोळ्या बोलतो. आता समोरचा पॅच बघताय तुम्ही, एकदम असा सरळ गेला आहे. आणि आता इथं आजूबाजूला झाडं खूप कमी आहेत. त्याच्यामुळे आता इथं ऊन लागेल, कारण मगाशी आलो तेव्हा बऱ्यापैकी रान होतं. त्याच्यामुळे आपल्याला सावली लागत होती. चला जाऊया पुढं. एक प्रकारची केदारेश्वर ट्रेकच आहे तसं बघायला गेलात तर. भरपूर दिवसापासून आपण बोलत होतो नुसतं व्हिडिओवर आपल्या. एक दिवस तुम्हाला नक्की दाखवेन, एक दिवस तुम्हाला नक्की दाखवेन. फायनली तो दिवस आला आहे. आणि हा पण अचानक प्लॅन झाला आहे. चला, तुमच्या नशिबात होतं म्हणायचं नाही, माझ्या पण. त्याच्यानंतर तो मापराल आंबेत ब्रिज. खूप भारी नजारा. वा, जवळजवळ 50% ट्रेक आपली कंप्लीट झाले. अजून 50% बाकी आहे. वारा सुटला आहे मित्रांनो. आता इकडे बघता, इकडे झाडाची पानं वगैरे हलत आहेत चांगली. एकदम गारेगार वारा आणि आबूट पण आला. आता तिकडे बघता, तिकडे मापराल आंबेत ब्रिज दिसतोय. मापराल तरीबंदरवाडी, त्याच्यानंतर सावित्री नदी अथांग भरलेली. आपण असा ट्रेक करत आलो इकडं रानातून एकदम. आणि इथं आलो. आपली मित्रमंडळी बघता इकडं. आता बाकी मित्रमंडळी आम्ही कॉल केला होता त्यांना, ती बहुतेक जवळजवळ पोचलेत. त्यांना भेटूया पटापट. पुढं आलो मित्रांनो. हा झाड बघताय तुम्ही. काही ठिकाणी कॅक्टस बोलतात किंवा कॅक्टससारखं दिसतोय, पण आमच्याकडे याला ढेबरा बोलतात. ह्या झाडाला आहे ना, आपण असं इकडे असं टच केलं ना, तसं पांढरं दुधासारखं निघतं. बघता तुम्ही इकडे बघा. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. आता इकडे बघताय पायरी मार्ग लागला आहे. खूप जुना पायरी मार्ग आहे, कारण ह्या मार्गाला जास्त ये जा नसल्यामुळे हा मार्ग असा दिसतोय तुम्हाला. आता सध्या असंच जातो आपण पुढं. या साईडने आलो आपण. बघताय मस्त नजारा बघा तुम्ही कसा वाटतोय तुम्हाला. नजारा एक नंबर आणि फिलिंग ढगात. पायरी मार्ग संपला ना मित्रांनो, तसंच तुम्ही असं पुढे येता. हा एक सरळ मार्ग झाला दिसतो तुम्हाला. आणि इकडे डाव्या साईडला एक रस्ता दिसतो. तुम्हाला डाव्या साईडला जायचं आहे. इकडे साईडला बघताय तुम्ही टिकमार्कसुद्धा आहे. चला. शंकराचं स्थान सहसा एकदम उंच गडमाथ्यांवर किंवा एकदम डोंगराच्या टॉपलाच असतं सहसा तरी. आणि अशा ठिकाणना भेट द्यायचं आपलं भाग्यच आहे म्हणा. कारण महादेव आणि महादेवाचे भक्त खूप जास्त असतात. तुम्हाला जर इकडे याचा रस्ता माहीत नसेल तर तुम्ही ज्याला ज्ञात रस्ता आहे अशा व्यक्तीला सोबत घेऊन या. एकटे याचा प्रयत्न करू नका, कारण बघता तुम्ही रस्ता. कारण जे इथले लोकल आहेत त्यांना इथला रस्ता माहिती आहे. पण ठिकाण खूप सुंदर आहे. बघता इकडं पुढं चांगला एरिया आला आहे, सपाट एरिया पूर्ण. पप्प्या बसला तिकडं, मस्त आहे बघा. कोकणात आलो आणि आंबा आपण खात नाही असं होत नाही. मस्त आहे, बरं आहे. कुठला बोलतात? कायवली आंबा म्हणजे हा रानटी आंबा असतो. आपल्याला रानात जी झाडं मिळत आहेत ते आपण काय ना काय आपल्याला भेटते. मगाशी बघताय करवंद भेटली, आता हे आंबे भेटले. त्याच्या पाठीचं उंबर भेटलं होतं. उंबर आपण खाल्लं नाही, पहिले खायचं होतं आपण उंबर, पण हा आंबा मस्त गोड आहे. रान आपल्याला कधीच उपाशी ठेवत नाही मित्रांनो. काय ना काय रानात भेटतो खायला. वा, मस्त मजा आली. चला जाऊया पुढं. आणि हां, ही कसली विष्ट आहे तुम्हाला माहिती आहे काय? ही बेकरीची विष्ट आहे. या रानामध्ये बेकरीसुद्धा आहे. आपण जातोय पुढं. आणि साईडला बघताय माझ्या खूप जुनं वडाचं झाड आहे. एकदम खूप प्राचीन झाड आहे आणि खूप मोठंसुद्धा आहे. त्याचा बेस बघताय तुम्ही. चला, आंबा खात खात आपण पुढं जाऊया.
आंब्याचा आस्वाद घेत पुढं आपण जाऊया. तसं तर आपण खूप आरामात चाललो आहे शूट करत करत. आंबा खूप गोड आहे. केदारेश्वर महाराजला यायचं असेल ना तुम्हाला तर आमच्या गावावरून म्हणजे म्हाप्रलवरून 1.5 तासाचं अंतर आहे. आणि हा ट्रेक पूर्ण डोंगरावर आहे. आजूबाजूला तुम्हाला अशी काय वस्ती दिसत नाही कुठं. आलात तर मगाशी बोलल्याप्रमाणे लोकल व्यक्ती घेऊन सहसा पावसात तर 1 नंबर. ट्रेकिंग आहे. बिगिनर्स जे असतील म्हणजे नौखे जे असतील नौके करू शकतात ट्रेक आरामात. मस्त. वा तोंडा चांगला. हा बाटा पूर्ण पांढरा करणार तरच त्याला सोडणार, नाही तर सोडणार नाही मी. इकडूनच चढूया. बरोबर आहे. तहान जरी लागली असली त्याची गमत मी करतो. तशी तर शक्य नाही एवढं लागलं ना आम्हाला, कारण आता थोडं ऊन लागतं आहे पण मगाशी पूर्ण सावलीच होती. तुम्हाला दम वाटतोय का रे? नाही एवढं काय वाटत नाही ना, कारण हे रेग्युलर ट्रेक वगैरे करतात त्याच्यामुळे काही एवढं नाही. आपला आता लवकरच बघूया पावसामध्ये ट्रेक कोणता करायचा तो. निवृत्ती दाखवते तुम्हाला कसा चढायचा तो. असं एकदम चढ लागला ना तसा क्रॉस चालायचा थोडा थोडा. धन्यवाद आम्हाला रस्ता दाखवल्याबद्दल. मित्रांनो रस्ता इकडून आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी पप्प्याने एवढी मेहनत घेतली. मला असे ॲरो दिसतील झाडावर. जर तुम्हाला रस्ता कुठं दिसत नसेल ना तर पहिला तुमच्या आसपास बघा तुम्ही, नक्कीच असे ॲरो दिसतील. तुम्हाला पुढे पण दिसतोय ते टिकमार्क फॉलो करून तुम्हाला पुढे जायचं आहे. आपल्याला असंच पुढे जायचं आहे. चला जाऊया. मस्त दगड लागले तिकडे, दगडीचा रस्ता आणि परत आपल्याला सावली लागली. हर हर महादेव. केदारेश्वर महाराज की जय. केदारेश्वर महाराज की हर हर. जय शिवराय. इकडे नाश्ता करतात. नाश्ता करायला दर्शन झालं व्यवस्थित? पाडतो व्हिडिओ. हो चालेल. आम्ही येतो दर्शन करून. अरे रोहाता पण आलाय आणि रुद्र शेठ. झालं व्यवस्थित दर्शन ना? येतो जाऊन वरती. चला आपली मंडळी भेटली आपल्याला फायनली खाली. बघताय किती जण आले होते. छोटी मुलंसुद्धा आहेत. केदारबाबाच्या दर्शनाला आले. ती पण ऊन असो वारा असो पाऊस असो आम्ही गावी आलो तर केदारबाबाच्या दर्शनाला येतोच. काय बरोबर ना पप्प्या? बरोबर. चला आता आपण जवळजवळ फक्त इकडं आलो, सपाटावर आलो. माझ्या जुन्या आठवणी ताज्या होतात मित्रांनो. हे तुम्हाला काय आहे माहिती आहे? कमेंटमध्ये सांगा. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की ह्या डालवे आहेत. आम्ही लहानपणी खूप फोडून खायचो. या खूप मस्त लागायच्या. आता तर दुर्मिळच. खूप वर्षानंतर बघितले मी तर. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेळाचे पान पान, आवडते बेलाचे पान. गळ्यामध्ये शोभते रुद्राक्ष माळा, गळ्यामध्ये शोभते रुद्राक्ष माळा. गळ्यामध्ये घुंगरू छान, गळ्यामध्ये घुंगरू छान 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 छान. आवडते बेलाचं पान पान, आवडते बेलाचे पान.
शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. कसा वाटला मित्रांनो? हर हर महादेव. हर महादेव. कडीचा रस्ता लागलाय आपल्याला. केदार बाबा जवळून दिसतो आता. बघता इकडे झेंडे दिसतात तुम्हाला. चला सुंदर अनुभव. वा वा. केदारेश्वर महाराज की जय. केदारेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. हर हर. महादेव. फायनली आपण केदारेवर पोचलोय. वा, शेवटी केदारेवर जायचं आहे. केदारेवर जायचं आहे. शेवटी आलो केदारेवर. काय चला दर्शन घेऊ मस्तपैकी. नारळ आणलाय. नारळ पण फोडूया. नारळ आणलेत, अगरबत्ती आहे, त्याच्यानंतर तांदूळ आहे आणि इकडे माचीस आहे. आणि इकडे साईडला बघताय केदारेश्वर महाराज. दर्शन घ्या तुम्ही सुद्धा. आपण पण एक छोटी आरती घेऊ इथं. नमः पार्वतीपते हर हर महादेव. दर्शन घ्या तुम्ही सुद्धा. साधू कार्ता वर्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषेंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाकरित परात गौरी कुमरा चंदनाची उठे कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बर सुरते पुरे जळवे गागया. जय देव जय देव जय मंगल श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर कणवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना सहस्रा माता वट्टाये सदना संकटी पावावे निर्वाणे रक्षावे सर्व वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लक्ष्मी विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तीर्थयाज निर्मळ वाय झुळझुळा. जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझवर पुरवरा. जय देव जय देव कर्पूर गौरा भोला नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा तुझी देव ग्रहण श्रीकंठ देहा ऐसा शंकर शोभे वनमाळा गळा. जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझवर पुरवरा. जय देव जय देव देवी जय सागर मंथन पैसेले माझे अवतीत समरले हेतू सुखन प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझवर पुरवरा. जय देव जय देव वेंगरांबर कळवर सुंदर मधारे पंचानन मनमोहन वाजे सुतारे शेकोटी ते बीज वाचे उच्चारे जगोटे नाम जाता अंतरी. जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझवर पुरवरा. जय देव जय देव वंदित चरण पायन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्व मम देव देव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्धयात्मा वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं रामचंद्र गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र. राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षुनको गुणवंतानंता, रघुनायका मा गणेशाचा. कैलास राणा शिवचंद्रमौळी, पविंद्र माता मुक्तीधराई. कारिण्य सिंधू बोधुकारी, तुझ वीण शंभो मजकोन तारी. मोर्या मोर्या मी बाळताने, तुझीच सेवा करू काय दाने. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू आळ पोटी. ज्या ज्या ठिकाणी मज द्याय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र. तया तविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. उडाला उडाला पक्षी उडाला, समुद्र उलटून लंकेशी गेला. लंकेशी जाऊन विचार केला, नमस्कार माझा त्या मारुतीला. बली की जय, माते की जय, महाराज की जय. केदारेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. नम पार्वती पते, हर हर महादेव. फायनली मित्रांनो महादेवाचं दर्शन झालं, आपल्या केदारबाबाचं दर्शन आपलं झालंय. व्यवस्थित दर्शन झालं बघता इकडं, यांनी पण दर्शन केलंय. आता आपण परतीचा प्रवास चालू करूया. त्याच्या आधी तुम्हाला मी थोडा आजूबाजूचा परिसर दाखवतो. इकडे केदारेश्वर महाराजांचं दर्शन तर तुम्ही घेतलंच आहे मगाशी. त्याच्या बाजूला बघताय तुम्ही, इकडं साईडला बोर्ड लागला आहे श्री केदारेश्वर देवस्थान. त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच इकडं जय श्रीराम. थोडा पाठच्या साईडला जातो आपण. पाठचा एरिया बघतोय पूर्ण, हा बघा पूर्ण जंगल आहे आणि पूर्ण डोंगरावर आपला देव आहे. तर आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे बघता तुम्ही. जास्त अजून चालले ना, पाठी केदारेश्वर महाराज आहेत आपल्या तिकडे, त्या साईडला बघताय तुम्ही तिकडं. आणि बोलतात ना एक ओढ लागते, तशी ओढ लागली आम्हाला सुद्धा. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या केदार बाबाला तुम्ही येता का. आषाढीचा सण आला हो आला, सर्व भक्त निघाले केदार बाबाच्या दर्शनाला. आषाढीचा सण आला हो आला, सर्व भक्त जण निघाले केदार बाबाच्या दर्शनाला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या केदार बाबाला तुम्ही येता का. फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं मित्रांनो. सकाळचा नाश्ता बघितला, रुद्राने आणला होता. त्याच्यानंतर मग आपण अचानक केदारबाबाचा प्लॅन झाला, तर केदारबाबाच्या दर्शनाला आला. त्याच्यानंतर आपण स्टार्टिंगपासून बघितली, करवंद भेटले आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला उंबराचं झाड भेटलं, उंबर बघितलं. त्याच्यानंतर आपल्या पप्प्यांनी आंबे पाडले, रानातले रानटे आंबे, 1 नंबर आंबे होते. त्याच्यानंतर मग आपल्याला आपली मंडळीसुद्धा भेटली जी पुढं गेली होती. आपल्याला व्हिडिओ करत करत आलो त्याच्यामुळे उशीर झाला, नाहीतर आपल्याला त्यांच्यासोबतच जायचं होतं. तरी पण मी त्यांना बोललो आहे की तुम्ही थोडे शूट्स घ्या, आपण ते नक्की आपण एडिट करू. त्याच्यानंतर केदारबाबाचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं आणि खूप भारी वाटलं. मे महिन्याच्या सुट्टीला बहुतेक जण गावी येतात आणि केदारबाबाच्या दर्शनाला तर येतातच. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोचू द्या. व्हिडिओला लाईक करा. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असतील तर आम्ही आहोत. तुमचा सपोर्ट फक्त आम्हाला राहू द्या, काय बरोबर ना. तुमचा सपोर्ट आम्हाला एक पुशबॅक देतो, आम्हाला नवीन नवीन काहीतरी तुम्हाला दाखवायला. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो, जय शिवराय. चला.